नमस्कार मित्रांनो, तर आजचा हा पूर्ण व्हिडिओ शॉपिंग स्पेशल असणार आहे। आम्ही काय काय शॉपिंग केली हे तुम्ही आज पूर्ण व्हिडिओमध्ये पाहणार आहात। वेगवेगळे मार्केट्स मी तुम्हाला दाखवणार आहे। हे कलंगूट बीचवरून जवळच मार्केट होतं आणि अगदी आमच्या हॉटेलपासून वॉकेबल डिस्टन्सवर होतं। त्यामुळे आम्ही अवघ्या 1-2 तासातच पुन्हा हॉटेलवरती आलो होतो शॉपिंग करून। चला एक्सप्लोर करूया। आता आम्ही ते शॉपिंग करायला आलोय। तुम्ही बघू शकता इथे वेगवेगळे शॉप्स आहेत, वेगवेगळ्या गोष्टी उपलब्ध आहेत। ये छोटे भी कैम है क्या? नहीं, ये ड्रीम कैचर है ना? यस। क्या रेंज है? वो विंड सैम भी है, ड्रीम कैचर भी है। अच्छा, कंबाइन है। क्या है उसका रेंज ऊपर वाला? हाँ, वो 250 का है। 250। यस। और ये जो छोटे हैं ये ड्रीम कैचर? छोटे वाले ये 50 रुपीज़ का, ये 30 रुपीज़ का है, ये 100 रुपीज़ का है। अच्छा, ये 100। हाँ। और ये सब वुडन आइटम है क्या? यस मैम, ये कश्मीर का है। कश्मीर से? हाँ। मतलब ये सब ये वॉलनट वुड का है मैम, कश्मीर का, हैंडमेड है। 1 पीस का बना के होता है मैम, इसमें जॉइंट नहीं होता है। अच्छा, पूरा 1 पीस का बना के होता है। और ये बॉक्सेस है क्या? स्टोर कर, स्टोरेज वगैरह कुछ? ज्वेलरी बॉक्सेस है मैम। हाँ। ये घर में आपके बगैर कोई नहीं खोलेगा। इसका लॉक रहता है, वो सीक्रेट होता है। अच्छा, सीक्रेट लॉक भी है उसको। हाँ। इसका क्या रेंज है? इसका मैम, ये जो वुडन कार्विंग सब किए हुए बॉक्सेस है, जैसे कि ये 1200 का है। अच्छा, आप खोल के दीजिए मैम, ये आप नहीं खोल सकते हो। आप खोल के दे दो। ये नहीं खुल रहा है। खोल के दे दो आराम से। ट्राई करो, अगर आप ये खोलोगे मैं आपको इसमें 20% ऑफ दूंगा। नहीं खुल रहा है भाई, खुल ही नहीं रहा है। ये देखो, मैं आपको आपके सामने ये खोल के दिखाएगा, फिर भी नहीं आप खोल सकते। अरे वाह, तो मैं खोलूंगी तो नहीं खुलेगा? नहीं खुलेगा। अरे, ये कौन सा जादू है आपके पास? देखो, इसमें जादू वादू नहीं है मैम। ये जो बॉक्स है ना, हाँ, इसका लॉक रहता है ऐसे। अच्छा, ओके ऐसे। ओके, तो मैं अभी ऐसा करूंगी तो खुल जाएगा। हाँ। बहुत मतलब यूनिक तरीका है। तो सभी बॉक्सेस के लिए वैसे ही है क्या? ये सारा ऐसा ही लॉक है। सभी बॉक्सेस के लिए यही तरीका है। वेरी नाइस। पूरा हैंडमेड है। हाँ। ये क्या है? और ये टेबल्स है। टेबल्स? टेबल्स। हाँ हाँ, साइड कॉर्नर के वगैरह रखने के लिए। फोल्डेबल, ये फोल्ड होता है। फोल्ड होता है। हाँ। ये ज्वेलरी चेस्ट है। आई मी ह्यांचा कॅमेरा मागते। थैंक यू। क्या टक्का? ये सब ज्वेलरी है ना? ये सब नीचे जो भी है 50 रुपीज़। हाँ, कोई भी आइटम उठाओ नीचे, इयरिंग्स ब्रेसलेट 50 रुपीज़।
सो इथे इयरिंग्स आणि ब्रेसलेट 50 रुपीजला आहेत, तुम्ही बघू शकता. हे एव्हिल आयचे आता जे ट्रेंडमध्ये आहेत ते सुद्धा इथे उपलब्ध आहेत. ते सुद्धा 50 रुपीजला आहेत. आणि वरती पण खूप वेगवेगळे नेक पीसेस अवेलेबल आहेत. तर ही खूप छान शॉप आहे. इथे वेगवेगळ्या गोष्टी ह्यांनी ठेवलेल्या आहेत. म्हणजे ज्वेलरीपासून जर तुम्हाला फ्रीज मॅग्नेट हवे असतील तर, परत तुम्हाला जर काही ड्रीम कॅचर जर हवे असतील, शोपीस आहेत त्यांच्याकडे, वुडन कार्विंग केलेल्या भरपूर गोष्टी आहेत. तर तुम्हाला जर इथून शॉपिंग करायची असेल तर तुम्ही इथे येऊ शकता. आपका ये शॉप कैसे आने का आप एड्रेस बता सकते हैं? हाँ, कलंगुट में है, इसका नाम है न्यूकम. ओके. शॉप का मुस्कान रेस्टोरेंट के नीचे. और कलंगुट से कैसे आने का, फिर इधर आना का रहेगा तो? कलंगुट से मैगडी की तरफ बागा रोड पे जाना है, उधर मुस्कान रेस्टोरेंट है, नीचे शॉप है. ओके. सो शॉपचं नाव न्यू पंपोश आहे. क्राफ्टमॅनशिप फॉर वूड. हे अजूनच ते बाजूला एक शॉप आहे रिअल काश्मीर पश्मिना म्हणून. तर तुम्ही इथे बघू शकता की ह्यांच्याकडे लहान मुलांचे टी शर्ट्स खूप मस्त मस्त अवेलेबल आहेत. आणि हे टी शर्ट आहेत ना, हे जर तुम्ही रात्री जर घातले तर हे चमकतात. तर हे खूप छान आहेत. इथून आम्ही एकदा घेतले होते एका वर्षी, तर चांगली क्वालिटी आहे. इथे लेडीजचे पण कपडे अवेलेबल आहेत. आणि छोट्या मुलांसाठी ते इथे खूप छान वेगवेगळे ऑप्शन आहेत, तुम्ही बघा. आणि परत इथे शॉल्स पण आहेत ह्यांच्याकडे, त्या काश्मीरवरून त्यांनी आणलेल्या आहेत. बॅग्स आहेत. या शॉलची किंमत 350 पासून सुरू होते. आणि हे बघा, तुम्ही बघू शकता किती छान ह्याच्यावर वर्क केलेलं आहे. तर हा त्यांचा तुम्ही बघू शकता नाव लिहिलेलं आहे रिअल काश्मीर पश्मिना म्हणून, आणि नंबर पण दिलेला आहे. तर इथे पण तुम्ही विजिट करू शकता. हॅलो, नमस्कार. सो आत्ता आपण इथे तिबेटियन मार्केटमध्ये आहोत. तुम्ही इथे बघू शकता केवढं मोठं हे मार्केट आणि केवढी व्हरायटी आहे. सो आता आपण इथे वेगवेगळ्या गोष्टी एक्सप्लोर करणार आहोत. चला तर मग सुरू करूयात. मॅम, ये क्या है? सिल्वर, जर्मन सिल्वर है, 92.5. क्या रेंज है इसका? ये एंकलेट्स का क्या है? 2000. हाँ, काय डिझाईन युनिक आहेत बघा. इथे छोटे छोटे, इथे डॉल्फिन आहे, परत जे एलिफंट आहे, एकदम सुंदर युनिक आहे. हे डेली वेअरला सुद्धा खूप मस्त आहेत. ते इथे मैम, इसका रेंज क्या है? 350, 450. ओके. सब नेक पीसेस ही है आपके पास ना? सो इथे लेडीजसाठी खूप ऑप्शन आहे. तुम्ही बघू शकता गळ्यातले आहेत, अँकलेट्स आहेत, पुन्हा ब्रेसलेट्स आहेत, खूप गोष्टी आहेत. आणि इथे हे अँटिक पीसेस आहेत बघा. हे केवढे वेगवेगळे आहेत. कैसे है? अलग अलग होंगे मैडम. क्या रेंज है इसका? क्या रेंज है? रेंज क्या है, कैसे है ये अलग अलग? इसका क्या रेंज स्टार्टिंग क्या है आपके पास? सो इथे बघा इयरिंग्स बघा. वाव, हे हँडमेड आहेत.
इथे पुन्हा ही सिल्वरच्या ज्वेलरीची केवढी वाईड व्हरायटी आहे, तुम्ही बघा. अंगठ्या सुद्धा आहेत, इयरिंग्स आहेत, हे अँकलेट्स. इथे खूप व्हरायटी आहे. म्हणजे तुम्हाला मी एक लांबून कॅमेरा दाखवते, तुम्ही बघा की किती व्हरायटी आहे. एवढी व्हरायटी आपल्याला कुठेच अशी लोकल मुंबईमध्ये तर पाहायला नाही मिळत. खूप छान आहे. हे पेंडंट्स आहेत, पुन्हा इथे वेगवेगळे इयरिंग्स आहेत. यांच्याकडे पर्ल्स सुद्धा आहे. पर्ल्सच्या पण वेगवेगळ्या माळा सुद्धा आहेत. हे खूप मोठं मार्केट आहे. इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार हव्या त्या गोष्टी घेऊ शकतात आणि वेगवेगळ्या रेंजमध्ये. हे बघा, इथे पुन्हा इथे गळ्यातले बघा किती आहेत. आणि हे मोठे, ज्यांना खूप मोठे असे गळ्यात घालायला आवडतात ते सुद्धा इथे ऑप्शन्स आहेत. हे साडीवर वगैरे खूप छान वाटतात. आता इथे बघू शकता तुम्ही छोटे पाउचेस आहेत आणि छोट्याशा बॅग्स आहेत. तर तुम्ही डेली यूजसाठी तुम्हाला कामी येऊ शकतात. हे बघा छोट्या पर्सेस. आणि हे पेपरपासून बनवलेले नोटबुक्स वगैरे आहेत बघा. त्याचे कवर बघा, हँडमेड पेपर असतात ना, त्याच्या या डायरीज आहेत. डायरीजला इथे कॉटनचं पण कवर असलेल्या पण डायरीज आहेत. कोणाला गिफ्टिंगसाठी वगैरे पण खूप छान ऑप्शन आहे. हे पण एक वेगळे अँटिक असे ते गळ्यातले आहेत. खूप नाजूक पण आहेत. आणि शिवाय इथे मणीसुद्धा त्याने ठेवले आहेत. म्हणजे जशी तुम्हाला बनवून पाहिजे तसं सुद्धा ते तुम्हाला कस्टमाइज करून देऊ शकतात. येस. तुम्ही ह्यांच्या शॉपमधून आता हे गळ्यातले घेतले की ती युनिक आणि स्मार्ट दिसते बघा. एकदम छोटंसं आहे आणि तुम्ही कोणत्याही वेस्टर्न वेअर, इंडियन वेअर कशावरही घालू शकता. तर ह्यांच्या शॉपमध्ये तुम्ही येऊन नक्की भेट द्या. ह्यांच्याकडे हे असे गळ्यातले युनिक पीसेस खूप मोठ्या संख्येने अवेलेबल आहेत आणि खूप छान क्वालिटी आहे. तर इथे हे बॅग्सचं एक शॉप आहे. खूप छान छान बॅग्स आहेत त्यांच्याकडे. इस्पेशली ह्या बघू शकता तुम्ही कपड्याच्या मटेरियलच्या आहेत. छोट्या बॅग्स आहेत, ह्या मिनी पर्सेस आहेत आणि हँड पर्सेस सुद्धा आहेत. ही फुल तुम्ही बघा मार्केट गल्लीच लागते आपल्याला. इथे सगळीकडे तुम्हाला कपड्यांची, पुन्हा तुम्हाला जर टी शर्ट्स घ्यायचे असतील प्रिंटेड, त्यात म्हणजे वेगवेगळे तुम्हाला वेस्टर्न वेअरचे ऑप्शन्स बघायला मिळतील. ज्वेलरी बघायची आहे तुम्हाला, वॉल हँगिंग काही घ्यायचं आहे त्याचे आहेत. सो ही पूर्ण तशी गल्लीच आहे. तर ही बघा इथे वेस्टर्न कपड्यांची इथे पूर्ण गल्लीच आहे. लहान मुलांचे कपडे, लेडीजचे कपडे, जेंट्सचे कस्टमाइज टी शर्ट. तुम्हाला जर गोव्याचं असं स्पेसिफिक लिहिलेले जर पाहिजे असेल इकडची आठवण म्हणून, सुविनियर म्हणून, तर तरीसुद्धा तुम्ही इथून घेऊ शकता. ही कळंगूट बीचच्या जवळचीच गल्ली आहे.
मी 5-6 वर्षापूर्वी ह्याच शॉपमध्ये आलो होतो आणि माझ्या मुलासाठी इथून टी शर्ट घेतले होते. आणि इथे जे टी शर्ट असतात ना ते तुम्ही जर रात्री घातले तर चमकतात. तर इथे खूप हे हाय क्वालिटी आहेत. म्हणजे मला आठवतं की आम्ही त्याचे टी शर्ट इतकं मशीन वॉश करायचो तरीसुद्धा ती प्रिंट गेली नव्हती. खूप छान क्वालिटीचे इथे प्रिंट्स आहेत. तर चला आता आम्ही एक्सप्लोर करतो आहे. तुम्हाला पण दाखवतो ना आम्ही जी शॉपिंग करणार आहे तीसुद्धा तुम्ही बघा. सो ह्या शॉपमध्ये किड्स वेअर पण आहे आणि मेन्स वेअर पण आहे, शॉर्ट्स पण आहेत. 850 पासून ह्यांच्याकडे स्टार्टिंग रेंज आहे. आणि जे मी तुम्हाला बोलली होती की हे प्रिंट लाईटमध्ये ब्लिंक होतात, तर हे अशा प्रकारचे टी शर्ट्स यांच्याकडे मस्त उपलब्ध आहेत. खूप छान छान व्हरायटी आहे. प्रिंट पण लहान मुलांना आवडतील असे कार्टून्सचे प्रिंट आहेत. हे बघा छान छान कार्टूनच्या प्रिंट्स आहेत इथे. आणि क्वालिटी तर खूप छानच आहे. ब्लिंक होतात आणि जे ब्लिंक होतात रात्री आम्ही तुम्हाला बोललो होते अशा प्रकारचे आहेत. हे टायगर आहे, इथे वुल्फ आहे, अजून हे बघा ईगल बायकर आहे. हे खूप छान वाटतात रात्री नाईट पार्टीला वगैरे तुम्ही कुठे गेलात तर मस्त वाटतात. हे बघा खूप मस्त आहेत. प्रिंट खूप छान आहेत आणि क्वालिटी तर छानच आहे. कारण मी हे वापरलेले आहेत तर मी तुम्हाला सांगू शकते क्वालिटीबद्दल तर वादच नाही आहे. आणि आत्ता ह्यांच्याकडे थोडेशा आपण व्हरायटी बघूया की प्रिंटमध्ये लहान मुलांच्या इथे किती छान छान आहेत बघा. कलर पण खूप ब्राईट आहेत, मस्त आहेत. आणि ह्याची खासियत अशी आहे की बॅकमध्ये प्रिंट आणि पुढून प्लेन आहे. त्यामुळे हे पण खूप छान वाटतात की असं एकदम काही खूप जास्त प्रिंटेड आहे असं वाटणार नाही. कारण ते बॅकमध्ये त्यांचे कार्टून प्रिंट्स आहेत आणि पुढे असं प्लेन आहे जे आता लेटेस्ट ट्रेंडमध्ये आहेत. तर नक्की ह्या शॉपला भेट द्या. मैडम शॉप का नाम कलंगुट बीच रोड. कलंगुट बीच रोड. और कलंगुट से कैसे आने का? कलंगुट बीच रोड पे ही है. बीच रोड पे ही है. बीच कलंगुट बीच रोड. शॉप नेम इज आर बुटीक. ओके थैंक यू. सो इथून आम्ही कॉर्ड सेट घेतलाय आणि ते पण छान लहान मुलांचे खूप छान छान कपडे आहेत. आणि मेन्स वेअर पण आहे, किड्स वेअर पण आहे. आपका शॉप का नाम? कलेक्शन. और कलंगुट रोड पे ही है ना? कलंगुट रोड कैप्रिकॉन रेस्टोरेंट के नीचे. ओके थैंक यू. गोव्याची जी खासियत आहे शंख शिंपल्यांच्या वस्तू त्यासुद्धा या शॉपमध्ये आहेत. इथे वेगवेगळे इथे सुट्टे तुम्हाला शंख जर विकत घ्यायचे ते सुद्धा आहेत. पुन्हा जर घरात काही ठेवायचे असतील तर ते पण इथे वेगवेगळ्या प्रकारचे शंख आहेत. आणि शंखाची ते ज्वेलरी पण आहे शंख शिंपल्यांची. हे पण कलंगुट रोडवरतीच आहे शॉप. असे ते वेगवेगळे शॉप्स आहेत. हे बघा पोस्टर्स वगैरे पण आहेत. हँडबॅग्समध्ये बॅग्सच्या पण खूप इथे शॉप्स आहेत. हँडबॅग्समध्ये पण मस्त इथे व्हरायटी आहे. इथे हँडबॅग्समध्ये बघा खूप व्हरायटी आहे, मस्त आहेत ते. तर पहिल्या दिवशी संध्याकाळी मस्त मार्केटमध्ये फिरून शॉपिंग करून आम्ही पुन्हा हॉटेलमध्ये निघालो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट, शेअर करायला विसरू नका.